हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. व्लॉग रात्रीपासून सुरू होतो आहे कारण मी नकुल आणि सिद्धांत चाललो आहे कोल्हापूरला. नकुलची फर्स्ट बस राईड होणार आहे यावेळेस. सो आम्ही स्लीपर कोचनी चाललो आहे. हा नकुल बसनी जाणार. हां बसनी जाणार. हे इतकं सगळं सामान झालेलं आहे. अजून पण 2-3 बॅगा खाली गेलेल्या आहेत. हो कदू कदू कू बसनी जाणार नकुल. किती दिवस माहेरी राहिलं आणि कितीही वेळा आलं तरी पाय हा जड होतोच निघताना. तसंच माझं पण झालं. नकुलला बाय करतोय सगळ्यांना, आजी आजोबांना सोडवत नाही आहे नकुलला. रात्रीच्या ट्रॅव्हल्सने निघालो होतो. 11:30ची ट्रॅव्हल्स बुक केलेली, शार्प टाईमला आली. सो सगळं सामान घेऊन आम्ही गाडीत चढतच होतो. अशी स्लीपर कोच होती. छान कम्फर्टेबल सीट्स होते. पिलो चादर असं दिलं होतं. नकुल बघा खेळायला सुरुवात पण केली त्यांनी. बसल्या बसल्या लगेच सुरू केलं. नकुलची फर्स्ट बस राईड आहे. माहीत नाही आता तो कसा रिस्पॉन्स देतो. मुद्दाम आम्ही रात्रीची केली कारण तो रात्री झोपून जाईल, नाहीतर तो दिवसा त्याने खूप त्रास दिला असता. सो आम्ही कोंडुस्कर बुक केली होती रात्रीची, कारण दिवसा त्यांनी बसला नसता, तो फुल बसमध्ये फिरला असता. सो फर्स्ट टाईम आम्हाला ट्राय करायचं होतं की तो बसमध्ये कसा रिस्पॉन्स देतो, म्हणून आम्ही रात्रीची केली आहे. सो लेट्स होप की तो झोपून जाईल आणि त्रास देणार नाही. भेटूया कोल्हापूरमध्ये. बाय, गुड नाईट. 6:30ला शार्प कोल्हापूरला पोचलो. सगळं सामान उतरवलं, रिक्षात टाकलं आणि घरी पोचलो. येता येता थोडंसं अंगात कसकस वाटत होती, म्हणून डॉक्टरकडे लगेच गेलो. बरं नव्हतं वाटत, कंबर जरा दुखत होती म्हणून डॉक्टरकडे गेलो. कंबर खूप दुखत होती म्हणून दाखवायला आलेले. ॲक्च्युली डिलिव्हरीपासूनच थोडी कंबर दुखतच होती. सो रूटीन चेकअप करायला डॉक्टरनी ब्लड टेस्ट सांगितल्या. क्रिएटिनिन, शुगर, BP वगैरे हे सगळं नॉर्मल टेस्ट सगळ्या केल्या. घरी आले, वरण भात खाल्ला, मेडिसिन्स घेतल्या आणि संध्याकाळी एका बर्थडे पार्टीला नकुलला बोलवलं होतं समोरच्यांनी. सो तिथे गेले. आमची नेबरच आहे परीताई. तिचा बर्थडे होता. तिच्या बर्थडेला गेलो. तिच्या आईने औक्षण केलं. मुलं जेवली, मग आम्ही जेवलो. पुरी, छोले, मसाले भात, ताक, केक असं सगळं होतं.